तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, आपली गावाकडची मित्रमंडळी एवढं सगळं आवरून कुठे निघाली जर बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सर्वात अगोदर गेलो आपण आपले कृषी अधिकारी म्हणजेच पृथ्वीराज अवतडे यांचे कपडे इस्त्री करायला. मस्तपैकी काकानं कपडे वगैरे इस्त्री केले. त्यानंतर आपण डायरेक्ट गेलो पंढरपूरला आपले ओंकार हेअरस्टाईलचे सर्व म्हणजे आदित्य सप्ताळ पण आलते. त्यानंतर मस्तपैकी एक फोटो फ्रेमचं पॅकेजिंग केलं आणि आपण डायरेक्ट पोहोचलो आपल्या क्लासमेटच्या लग्नात गेल्यावर आपले सगळेच मित्र परिवार आपल्या सोबत होता. त्यामुळे काय नाही, मस्तपैकी थोड्या गप्पा वगैरे मारल्या. नंतर गेलो आपण स्टेजवर गेल्या आपला मित्र परिवार काय गप बसत नाही, नुसता धिंगाणाच घालत होता. त्यानंतर फोटो वगैरे दिला आणि आपण डायरेक्ट गेलो जेवायला गेल्या शेंडे घराण्याचे चिरंजीव म्हणजे प्रदीप शेंडे यांनी नुसता मट्टा हाणायला चालू केला. मस्तपैकी त्यानं मट्टा वगैरे पेला. तोपर्यंत म्हणलं जेवायला जागा वगैरे धरूया. आपल्या पोराने काय नाही मस्तपैकी जागा वगैरे धरली. तेवढ्यात आले आपले ओंकार हेअरस्टाईलचे सर्व म्हणजे आदित्य सप्ताळ. मस्तपैकी त्यानं आपल्या मित्रांना जेवायला वगैरे वाढलं. त्यानंतर आपले प्रदीप शेंडे आणि पृथ्वीराज अवतडे पण जेवायला वाढत होते. यांच्या सहकार्याने आपलं जेवण एकच नंबर झालं. जेवण झाल्यानंतर आपल्या मित्रमंडळीचा एक प्लॅन काय ठरला पुढे नक्की बघा. तर पब्लिक, आपला प्लॅन असा होता, आपले कृषी अधिकारी म्हणजे पृथ्वीराज अवतडे यांच्या शेतात पवायला जायचं. शेतात पवायला गेल्या काय नाही, आपल्या प्रदीप शेंडेने मस्तपैकी उडी वगैरे मारली. आपली बरीच मित्रमंडळी पवायला आलते. त्यामुळे सगळ्या मित्रांनी आज दिवसभर खूप एन्जॉय केला. पवून वगैरे झाल्यानंतर चला म्हणलं थोडं गप्पा वगैरे मारत बसूया. आज बऱ्याच दिवसानंतर आपली मित्रमंडळी एकत्र आलती. त्यामुळे काय नाही, मग गप्पा वगैरे मारल्या. गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर तेवढ्यात आपले बाबूबाई आणि प्रदीप शेंडे खायला घेऊन आलते चिवडा आणि वडापाव. काय नाही, मग मस्तपैकी सगळ्या मित्रांनी चिवडा आणि वडापाववर ताव दिला. सगळं खाऊन झाल्यानंतर आपण गेलो आदित्य सप्ताळा गावात सोडायला गेल्यानंतर आपल्या भुताड्या घराण्याचे धडाडे नेतृत्व म्हणजे आपले किरण भुताडे यांची भेट झाली. त्याने काय नाही मस्तपैकी आपल्याला सॉफ्ट ड्रिंक वगैरे पाजले. त्यानंतर आपण गेलो घरी. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.